टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे अंगाला चटके देऊन हाल करून मारल्याची धक्कादायक घटना खरं तर पिलीवमध्ये घडलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतो की याच ठिकाणी खरं तर आकाश खुर्द या 32 वर्षीय तरुणाला खरं तर अंगाला चटके देऊन त्याचा खरं तर खून केल्याचं घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की याच ठिकाणी आकाशचा मृतदेह सापडल्यानंतर त्या नातेवाईकाला सांगण्यात आलं। त्यानंतर नातेवाईकांनी तो मृतदेह देखील आता ताब्यात घेतलेला आहे। शवविच्छेदन करण्याकरता तो मृतदेह गेलेला, मात्र कशामुळे त्याला मारला आणि कोणत्या कारणासाठी त्याची हत्या झाली हे मात्र आतापर्यंत समजू शकत नसलं तरी अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची चर्चा मात्र संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात व्यक्त केली जात आहे। आपण जर बघितलं ज्या पद्धतीने बीड असेल, परभणी असेल या भागामध्ये किंवा संतोष देशमुखांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली होती त्याच पद्धतीने हाल करून करत तर या तरुणाला मारल्याचा आरोप देखील त्याच्या नातेवाईकांनी केलेला आहे। त्याचे नातेवाईक आता आपल्या बरोबर आहेत। काय सांगताल, तुम्हाला ही कधी घटना कळली आणि कशा पद्धतीने मारण्यात आलं होतं? त्याच्या अंगावरती गरम सळईचे चटके जे दिलेले होते त्याचे वन होते। पूर्ण शरीरावरती पायापासून ते वरती पाठीपर्यंत त्या अंगावरती पूर्ण जखमा होत्या व त्याला तो रात्री मला तो भेटला 12 वाजता। का चाललं मेडिकल मध्ये काहीतरी न्यायला आलं, मेडिसिन घेतले। मला जाऊ का म्हणला, बरं चालते म्हणलं, जा म्हणलं। मी थांबलो होतो। मग तिथून तो आला, घरी फोन आला त्याला सोडायला जायचं कोणाच तरी। मग तो एक जणाला त्यानं गावातल्या फोन लावला की त्याला सोडायला जायचं, गाडी आहे का? ते म्हणला आता गाडीमध्ये गॅस नाही, तू आपली त्याला सोड, तुझी गाडी दे आणि तू घरी थांब, त्यांना गाडी दे, सकाळी घेऊन येतील। मग तसा म्हणून तो एकटाच त्यांना सोडायला गेला आणि त्या ठिकाणी सकाळी तर आम्हाला अशी बातमी कळली की ह्या ठिकाणी ही जी मोटरसायकल आढळली असं आम्हाला येथील नातेवाईकांनी सांगितलं। असं या ठिकाणी घटना घडली, ते तुमचेच आहे का, येऊन बघा नातेवाईक। इथे येऊन बघतोय तर तिथे डेड बॉडी इथं पडलेली होती एका अंगावरती। त्याच्या अंगावरती एवढ्या जखमा होत्या, ते पाहण्यासारख्या बी जखमा नव्हत्या, वेदनादायक जखमा होत्या एवढ्या। मग एवढा छळ करून मारण्याचं कारण काय कारण असं वाटतं तुम्हाला? कारण आम्ही समजू शकलो नाही। कारण याचं कोणासमोर वैर नव्हते, काय नव्हते, कारणच याला काय नाही। कशासाठी केलं असेल हेच आम्हालाच प्रश्न पडलाय। का मारला असेल एवढ्या बेकार पद्धतीने? पोलिसांचं काय म्हणणं आलं? पोलिसांचे अजून तपासच चालू आहे, अजून त्यांच्याकडूनही काय माहिती मिळालेली नाही। काय कोणाबरोबर वैर म्हणा किंवा कोणाशी लफडं वगैरे काय चर्चा आम्हाला सर काहीच माहित नाही। आम्ही घरातलं जे होतं त्याच काय एका शब्दाने ते कोणालाच बोलत नव्हते। काय ह्याचं जरी स्वतः जरी काय असलं तरी ते दुसऱ्याला पण बोलत नव्हतं। त्याचा दुसऱ्या विश्वास नव्हता, स्वतः विश्वास। किती वर्षाचा मुलगा आहे त्याला? आता काय 7 महिन्याचं बाळ आहे त्याला, 7 महिन्याचा मुलगा आहे त्याचा। काय आता घरची मागणी काय तुमची सगळ्यांची? न्याय मिळाला पाहिजे, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू। आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्यानंतर महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतो, त्याच पद्धतीने आपण बघितलं तर पिलीवमध्ये देखील या खुर्द नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता घरच्यांनी जी मागणी केली की ज्या पद्धतीनं आमच्या घराच्या व्यक्तीचा खून झाला त्याच पद्धतीने त्याला कडक असं शासन व्हावं, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असं देखील त्यांनी आता सांगितलेलं आहे। पिलीहून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।